ई शिक्षण. ई शिक्षण याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. जागतिक बाजारात भारताचे शैक्षणिक योगदान उल्लेखनीय आहे. माहिती तंत्रज्ञानाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर अधिक प्रमाणात होऊन ई शिक्षणाला विशेष महत्त्व आज प्राप्त झाले आहे. संगणक हा विषय प्राथमिक शिक्षणापासून शिकवण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या पिढीला संगणकाचे ज्ञान सहज प्राप्त होत आहे. उच्च शिक्षणातही इलेक्ट्रॉनिक साधने अधिक प्रमाणात वापरली जात आहेत. म्हणून ई लर्निंगच्या क्षेत्रात भारतीय शिक्षण पद्धती जगात सर्वात अधिक गतीने वाढणारी ठरत आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ अशा सर्व स्तरावर ई लर्निंगला महत्त्व प्राप्त झाले आहे. आधुनिक काळात तंत्रज्ञानात झालेली प्रचंड प्रगती हे जागतिकीकरणाचे प्रमुख कारण आहे. संगणक निर्मितीनंतर कोरोना महामारीच्या काळात शिक्षण प्रणालीत प्रचंड बदल होण्यास सुरुवात झालेली आहे. शिक्षणात संगणक, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोनचा उपयोग करून कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. आजपर्यंत बहुसंख्य लोकांपर्यंत शिक्षण पोहोचत नव्हते. उच्च शिक्षणाची इच्छा असूनही अनेक लोकांना ते घेता येत नव्हते. मात्र उच्च शिक्षणात ई लर्निंगचा किंवा ई साधनांचा वापर होत असल्यामुळे शिक्षणासमोरील अडचणी मर्यादा ठरलेल्या आहेत. ई साधनांचा वापर अधिकाधिक लोकांपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करता येतो. शिक्षणाची गुणवत्ता हा आपल्या शिक्षण प्रणालीसमोरचा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या विकसनशील देशातील शिक्षण प्रणालीवर होणारा खर्च लक्षात घेता गुणवत्ता हा प्रमुख मुद्दा ठरत आहे. इंटरनेटमुळे, ई साधनामुळे कोणत्याही वेळी कुठेही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची सुरुवात झाली आहे. जगातील विविध क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तीकडून अध्ययन करण्याची संधी ऑनलाईन सहज प्राप्त होत आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढत जाणारा खर्च सामान्य लोकांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शिक्षणापासून गरीब वर्ग वंचित राहतो. शिक्षणाच्या सुविधा कमी किमतीत आणि सहज पद्धतीने प्राप्त झाल्या तर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणात सहभागी होतात. म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या साधनाने कमी खर्चात दर्जात्मक शिक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. दूरस्थ शिक्षण पद्धतीचा माध्यमातून दुर्गम क्षेत्रापासून ज्ञानगंगा पोहोचवण्याचे उपयुक्त माध्यम हे ई साधनाने काबीज केले आहे. अशा प्रकारे ई लर्निंगचा वापर आपण शिक्षण क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात होत